तर नमस्कार भावानो, मी आहे साहिल आणि आपल्या कोकण स्वर्गत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी चाललो आहे, आज मम्मी नाही माहेरात गेले, नंतर सगळ्या दुधाचा आणि गोठ्यातलं सगळं काम मला करायचं आहे. म्हणून आता मी चाललो आहे गोठ्यात. तर तुम्हाला पण दाखवतो माझा गोठा कसा आहे तो. तर चला. तर हा आहे आपला गोठा. गोठ्याचं काम चालू आहे. आणि ही बघा ह्या माझ्या म्हशी. आणि ही आहे माझी पाडी, सर्वात लाडकी पाडी कस्तुरी. ही बघा आली की नाही. ही कस्तुरी, ही हरणी आणि ही सुंदरा. हे उठे काय का. तर म्हशींचं काम झालंय, सगळं उरकलं आहे. आणि आता पाऊस येतोय म्हणून तर थांबलोय. तर हा बघा, तर कोकणातलं तुम्हाला पाऊस दाखवतो. हे बघा, पाऊस येण्याआधीचं कोकणातलं दृश्य. हे बघा, ढग पूर्ण काळे, वातावरण पूर्ण शांत. आणि आता पावसाला सुरुवात झाली. हा आहे माझा इथं बघा, इथे आहे माझा गोठा. आणि इकडून आता म्हशी गेल्या चरायला, नंतर पाऊस येईल. त्या बघा, ह्या आल्या आपल्या म्हशी. मी आलो पुढं, पण म्हशी राहिल्या पाठी. त्या बघा, ही माझी गाय, ही कस्तुरी तिची पाडी, आणि माझ्या म्हशी. आणि हे बघा, ही आमच्या इथली नदी. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा पुलावरून पाणी जातो. तर मित्रांनो, आता तुम्ही मगाशी नदी बघितलात, माझा गोठा बघितलात. आता हे बघा, हे आता आहे शर्यतीचा माळ. इथे म्हशी चारतात येऊन. हे बघा, सगळा पट्टा शर्यतीचा माळाचा. इथे गवत होतं आणि इथे गवतात म्हशी चारतात. तर हे बघा, तर आता पाऊस पडतोय आणि म्हशी चारतायत. आणि हे बघा, कोकण. हे भाऊजींची साहिवाल गाय. ही बघा कशा आहे, टॉपचा हत्यार आहे, टॉपचा हत्यार. या बघा, या इथं आपल्या म्हशी चारतायत. आणि आता पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काय अजून आला नाही. तोपर्यंत चरू दे बोललो म्हशी. तर म्हशी चारतायत. आणि हा चांद्या, चांद्या रेडा आहे, झापरा तो गावठी बैल आहे. आणि ती बघा, ती बघा तिकडे दूध पिते कशी, अशी तर वाट लागते. आणि घरात जाऊन काही दूध देणारच नाही आता. तिला कितीतरी हाका लावली तरी आता ती काही दूध देणार नाही. ते तर उद्या सकाळी. आणि एक कोकण मस्त शांत वातावरण आहे. वातावरणात ह्या म्हशी करतात, बाजूबाजूला पक्षी फिरतात. बघा आमचा विनायका आणि आमची दूधवाली संघटना इथं बसली. हे बघा, हे सगळ्यांकडे म्हशी आहेत. आणि आता आम्ही इथं बसलेलो आहे. आणि हा बघा पाठीमागा म्हशी आहेत, दिसलं काय. हे बघा, हे आमचे भाऊजी, हा विनायका आणि आमचा बाबूदा. हा बघा कसे आहे विनायका. बघा आता विनायका सांगत त्याच्या प्रत्येकाला पेंडा टाकतो. हा 20-20 प्रत्येकाला पेंडा. अजून एकेकीला हा एका म्हशीला 20 पेंडा. मग तुमच्या हिशोबात सांगा किती होईल, किती म्हशी आहेत अंदाजात. 10 म्हशी आहेत. 10 म्हशी आहेत. अशा 20 पेंडा म्हणजे तो किती होईल महाराजाचा. 10 100 काय. संध्याकाळी आता एक. हा, हा. आणि सकाळी सकाळी तो. हे सत्य, हे सत्य. प्रति म्हैस. सकाळी 2, आता संध्याकाळी 1 प्रति म्हैस. ले
तर आता पाऊस यायची वेळ झाली आता मी घरात जातो. आणि जर तुम्हाला आता हा ब्लॉग जर आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच पुढचे ब्लॉग साठी मला कमेंट करत राहा. टाटा बाय बाय.